हॅलो हॅलो माईक चेक माईक चेक माईक चेक. हॅलो. डिटेलिंग योगीची सुरुवात आपण साधारण 5 वर्षापूर्वी केली. ती केली आपण गोरेगावमध्ये आणि त्यानंतर आपण 2 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये आपला डिटेलिंग स्टुडिओ चालू केला. ठाण्यात आल्यानंतर बऱ्याचशा आर्टिस्ट ॲक्टर्स यांच्या गाडींवरती आपण काम केलेलं आहे आणि त्यातले सगळ्यात पहिले ॲक्टर जे होते ते होते अभिजित खांडकेकर. त्यांची फर्स्ट कार होती क्रेटा आणि त्यांच्या गाडीवरती आपण कलर ट्रान्सफॉर्म केलेला होता. त्यांच्या गाडीचा कलर होता व्हाईट आणि आपण त्याला नाडो ग्रेमध्ये कन्वर्ट केलेलं होतं. हे आपण केलं फर्स्ट काम. त्यानंतर काही दिवसामध्ये त्यांनी त्यांची गाडी सेल केली आणि त्यांनी घेतली टाटाची सफारी. आणि सफारी घेतल्यानंतर त्यांना यायचं होतं आपल्याकडे सिरामिक कोडिंग करण्यासाठी, पण त्यांना त्यासाठी वेळच नाही मिळाला. आणि त्यानंतर साधारण 1-1.5 वर्ष गेलेलं आहे आणि 1-1.5 वर्षानंतर आपल्याकडे गाडी आलेली आहे. आणि 1-1.5 वर्ष गाडी वापरल्यानंतर गाडी काही अशा प्रकारे दिसते. तर गाडीची कंडिशन तुम्ही बघितलीत. आता अशा प्रकारच्या गाडीवरती काम करताना आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण हार्ड वॉटर स्केल काढणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप सारी मेहनत लागते आणि तुम्हाला ऑन पॉईंट काम करावं लागतं. सोबत गाडीचं जर पेंट बघाल तुम्ही, पेंटवरती खूप जास्त ऑक्सिडेशन झालेलं आहे. हे ऑक्सिडेशन काढण्यासाठी आपल्याला नॉर्मल रबिंग पॉलिशिंग केलं तरी पण जाण्यासारखं आहे, पण त्यामध्ये खूप सारे डीप स्क्रॅचेस यामध्ये आलेले आहेत. ते काढण्यासाठी आपल्याला सँडिंग ही प्रोसेस करावी लागेल आणि सँडिंग ही प्रोसेस करणं ही फार अवघड असते. सगळ्यांनाच सँडिंग जमत नाही आणि ही टाईम कन्झ्युमिंग तर असतेच आणि सोबत यासाठी एक्सपर्ट स्किल असावे लागतात. तर आपण कामाला सुरुवात करत आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत गाडीचं डिटेलिंग. डिटेलिंगमध्ये आपण कंप्लीट गाडीचा जो हार्ड वॉटर स्केल आहे तो काढणार आहोत. गाडीवरती जेवढा डांबर आहे ते डांबर सगळं आपण रिमूव्ह करणार आहोत. गाडीचे व्हील क्लिनिंग करणार आहोत. गाडीच्या एक्सटेरियर पार्टवरती जेवढे पण एलिमेंट्स आहेत ते आपण डीप क्लिनिंग करणार आहोत आणि त्यानंतर आपण करणार आहोत पेंट करेक्शन. पेंट करेक्शनची सगळ्यात पहिली स्टेप आहे सँडिंग. आणि सँडिंग झाल्यानंतर आपण 3 स्टेप पेंट करेक्शन यामध्ये करणार आहोत. आणि आपण पेंट करेक्शन करण्याकरता रुपस या कंपनीचे इटालियन कंपाऊंड वापरणार आहोत. आणि हे वर्ल्ड नोन कंपाऊंड आहेत. जगामध्ये जेवढे पण प्रीमियम कार डिटेलिंग स्टुडिओ आहेत त्यांना प्रिफर करतात, त्यामुळे त्यांचं काम खूप सोपं होतं आणि चांगल्या पद्धतीने यामध्ये आपल्याला रिझल्ट्स मिळतात. आता स्पेसिफिकली या गाडीचा कलर आहे व्हाईट आणि व्हाईट गाडीवरती PPF करणं किंवा सिरामिक कोटिंग करणं यासाठी मला बरेचसे कॉल येतात की मी नक्की काय करू. तर यामध्ये बऱ्याच जणांना मी सजेस्ट करतो तुम्ही सिरामिक कोटिंगच करा, PPF करू नका. कारण यामध्ये मेजर प्रॉब्लेम हा असतो, व्हाईट गाडीमध्ये ऑक्सिडेशन सगळ्यात लवकर दिसून येतं, जे ब्लॅक गाडी किंवा कोणत्याही डार्क कलरमध्ये हे दिसून येत नाही. सो आपण या गाडीवरती सिरामिक कोटिंग करणार आहोत आणि सिरामिक कोटिंग करण्याकरता ज्या ज्या प्रोसेस कराव्या लागतात त्या तुम्ही आता बघा.
मित्रांनो, आपली गाडी सिरामिक कोटिंग करण्यासाठी रेडी झालेली आहे. पण सिरामिक कोटिंग करण्याआधी सिरामिक कोटिंग काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. तर सिरामिक कोटिंगचं सायंटिफिक नाव आहे सिलिकॉन डायऑक्साईड आणि ह्याला तुम्ही ग्लास कोटिंगही म्हणू शकता, कारण हे लिक्विड फॉर्ममध्ये तुमच्या गाडीवरती काच तयार होत असते. हे जे बॉन्डिंग आहे साधारण 2-3 वर्ष तर आरामात राहू शकतं, पण यासाठी तुम्हाला मेंटेनन्स व्यवस्थित करावा लागतो. ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या केमिकलची थिकनेस आहे साधारण 6 ते 7 मायक्रॉन असू शकते आणि ही PPF पेक्षा फार कमी आहे. PPF साधारण 150 to 200 मायक्रॉन्स असतं आणि ह्याची थिकनेस आहे ते 5 to 6 मायक्रॉन. म्हणजे ह्यांचा कुठे मॅच नाही आहे. पण जर व्हाईट गाडी तुमची असेल आणि व्हाईट गाडीवरती तुम्ही जर PPF केलं तर ह्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट तुम्हाला दिसून येतात साधारण 1-1.5 वर्षानंतर. कारण ऑक्सिडेशन हा असा प्रकार आहे, हा व्हाईट किंवा कोणत्याही लाईट कलरवरती पटकन दिसून येतो. सो तुमची गाडी जर व्हाईट असेल तर तुम्ही सिरामिक कोटिंग किंवा ग्राफिन कोटिंग करणं रिकमेंडेड आहे. सिरामिक कोटिंग नीट अप्लाय करण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर या तुम्ही गोष्टी केल्या नाहीत आणि डायरेक्ट सिरामिक कोटिंग अप्लाय केलं तर त्याचा तुम्हाला जो बेनिफिट मिळणार आहे हा फार कमी वेळासाठी मिळतो. त्यामुळे सिरामिक कोटिंग करण्यासाठी शॉर्टकट्स हे नॉट अलाउड. सिरामिक कोटिंग केल्यानंतर गाडी तुम्ही व्यवस्थित मेंटेन केली साधारण 2-3 वर्ष तर इझिली गाडी मेंटेन होऊ शकते आणि याचा गाडीवरचा ग्लॉस कधीच कमी होणार नाही. जर सिरामिक कोटिंग आपल्या गाडीवरती झालेलं असेल तर गाडी ही प्रेशर वॉश करणं रिकमेंडेड असतं. गाडी तुम्ही जर कोणत्याही साध्या कपड्यांनी गाडी वॉश केली किंवा कोणत्याही घाणेरड्या पाण्याने गाडी वॉश केली तर त्याचे इफेक्ट्स लवकर दिसून येतात. तर चला मित्रांनो, आपण गाडीवरती सिरामिक कोटिंग अप्लाय करूया. गाडी जी पहिली दिसत होती आणि आता जी ट्रान्सफॉर्म झालेली आहे त्याचे बिफोर आणि आफ्टर शॉट तुम्हाला आता बघायला मिळतील. त्याची मजा घ्या. मित्रांनो, गाडीचं काम कंप्लीट झालेलं आहे. गाडीची डिलिव्हरी झालेली आहे आणि ज्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत अभिजित खांडकेकर, त्यांचा नुकताच एक सिनेमा आलेला आहे देव माणूस. तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. खूप छान काम केलं त्यांनी. त्यामध्ये भूमिका निगेटिव्ह आहे पण माणूस खूप गोड आहे. थँक्यू अभिजित दादा, मला माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि गाडी आपल्याला दिल्याबद्दल. तो थँक्यू सो मच. आणि बघा त्यांचा फीडबॅक, त्यांना गाडी आवडलेली आहे आणि त्यांनी स्वतःहून आपल्याकडे फीडबॅक पाठवलेला आहे. थँक्यू सो मच अभिजित दादा. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. मला मनापासून कौतुक करायचं आहे आणि आभार मानायचे आहेत योगी कार डिटेलिंगच्या आमच्या लाडक्या मित्राचे योगीचे. यंदा सुद्धा माझी गाडी त्याच्याकडे दिली होती आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता इतकी चकाचक करून दिली आहे. मग गाडीवरचं सिरॅमिक कोटिंग असो, PPF असो किंवा कारचं ज्याला डिटेलिंग म्हणतो या गोष्टी असो, ही माणसं त्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि यापूर्वीसुद्धा माझ्या कार्स त्यांच्या हातामध्ये देऊन मी निर्धास्त होत असतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमची गाडी पुन्हा एकदा नव्यासारखी करायची असेल तर योगी कार डिटेलिंगला नक्की संपर्क साधा. थँक्यू योगी आणि तुझी टीम. फार मनापासून माझ्या गाडीवर तुम्ही जे काही काम केलं आहे आणि पुन्हा एकदा नवीन गाडीचा अनुभव मला दिला आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्स लॉट. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला हे मी चांगलं बोललो रे आधी, परत हागलो परत. मित्रांनो, तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या गाड्या पाठवायला विसरू नका. हा सारखा विसरतोय पण प्लीज पाठवा. संपला विषय. कट. थँक्यू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला हां पहिलं ते सांगतो ना, पहिलं कसं याचं सुरुवात जे आहेत अभिजित खांडकेकर, त्यांचा नुकताच एक सिनेमा आहे आणि ज्यांचं आपण नाव घेतो जे अभिजित आणि ज्यांच्याबद्दल आपण सुरुवातीपासून बोलत आलेलं